शॉर्ट व्हिडिओमुळे तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कोकणात गेलेलो. चला तर मग आज आपण डिटेल्समध्ये पाहूया. महाड पोलादपूर मार्गे केळशीला निघालेलो आम्ही आणि तिथेच ही नदी आहे. बघा किती स्वच्छ पाणी आहे या नदीतलं आणि हे पाणी वाहतं आहे. पाणी जरी कमी असलं तरी ही नदी वाहती नदी आहे, त्यामुळे यामध्ये अजिबात घाण नाही. बघा अक्षरशः पाण्याखालचे मासे, दगड सगळं दिसत आहे. शेवाळ यामध्ये कमी आहे आणि शुद्धता पाण्याची जास्त आहे. हळूहळू आम्ही पुढे गेलो. 15 ते 20 किलोमीटरचा प्रवास केला आणि तिथं आम्हाला काजूच्या झाडाला काजू भरपूर होते, पण हाताला येत नव्हते. म्हणून आम्ही दगडानेच काजू पाडले. काजूची फळं खाण्याचा आनंद असा आम्ही पहिल्यांदाच घेत होतो. आणि तिथून पुढं आम्ही गेलो केळशीमध्ये समुद्राच्या ठिकाणी गाड्या जातील असं आम्हाला वाटलं, पण गाड्या काही तिथं गेल्या नाही. वाळूमध्ये गाड्या अडकूनच राहिल्या. तिथून आम्ही परत आलो आणि महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. मंदिर खूप छान आहे, स्वच्छता अतिशय इथं आहे. आम्ही ठरवलेलं काही घाई गडबड करायची नाही. मस्त असा निसर्गाच्या सानिध्यात आनंद घ्यायचा आणि थांबतच जायचं. 10-15 किलोमीटरवरती आम्ही थांबत होतो. पॉईंट असू दे अगर नसू दे, आम्हाला थांबू वाटलं तर आम्ही थांबतच होतो. त्याला पकड चांगलं प्रणवला. कुठं डॉल्फिन? केळशी अंजिर्ले मार्गे आम्हाला हरणे बीचला जायचं होतं. तर तिथं जाता जाता हा इतका सुंदर पॉईंट आम्हाला बघायला मिळाला. इथं आम्हाला डॉल्फिनसुद्धा पाहायला मिळाले. मोबाईलच्या कॅमेरामध्ये तुम्हाला डॉल्फिन दिसणार नाहीत, पण आम्हाला प्रत्यक्षात डॉल्फिन दिसले. आता आपण जाऊया हरणे बीचला. मच्छी मार्केटमध्ये जाऊया. इथं होलसेलमध्ये मच्छी मिळते. शिवाय इथं लिलावसुद्धा चाललेला असतो. पर्यटक भरपूर असतात, त्यामुळं इथं लिलावसुद्धा असतो. आणि मी तर पहिल्यांदाच असे वेगवेगळ्या प्रकारचे मासे पाहत होते. मला तर मास्यामधला खेकड्यांच्या मधला सुद्धा फरक समजत नव्हता. चला तर मग पाहूया. जे आहो सुद्धा पहिल्यांदाच इतके मासे पाहत होते, त्यामुळे ते सुद्धा जवळ जाऊनच त्या माशांचे निरीक्षण करत होते. आता इथं तर बघा पिंक कलर आणि पोपटी कलर आहे, फेंट कलर आहे. बर्फामध्ये हे मासे आहेत. किती सुंदर यांचा कलर बघून तर मला आश्चर्यच वाटलं. मी पहिल्यांदाच हे मासे बघत होते. त्यानंतर आम्ही मुरुड बीचला गेलो आणि तिथं तर इतकी गर्दी होती, इतके पर्यटन होते ना, पोलीस बंदोबस्त इथं लागलेला. सुवर्णदुर्ग तर आमचा बघायचा राहूनच गेला, कारण वेळ खूप होत होता. म्हणून आम्ही तिथून लगेच मुरुडला निघालो. सूर्यदेवाचं सुद्धा आम्हाला दर्शन झालं. आल्यानंतर मला एक म्हण आठवली, जुनं ते सोनं. सायकली आपण ज्या बंद केल्या त्या पर्यटकांच्यासाठी समुद्र किनाऱ्याला भाड्याने मिळतात. जी घोडागाडी पहिला होती, कोल्हापूरच्या साईडला बऱ्याचशाच घोडागाडी होत्या, आता त्या बंद बऱ्यापैकी झालेल्या आहेत. तीच घोडागाडी इथं सुद्धा भाड्याने मिळते. शेवटी आम्ही संध्याकाळी ज्या हॉटेलमध्ये राहिलो त्या हॉटेलमध्ये जेवणसुद्धा केलं आणि अशा पद्धतीने आमचा कोकणातील सुंदर प्रवास झाला. तुम्ही कधी असा प्रवास केला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.